आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू इथे एकटीच आली होतीस? ऍक्च्युली माझं थोडंसं काम होतं इकडे म्हणून आले होते. पण तुम्ही दोघं इथे म्हणजे? ऍक्च्युली रस्त्यातनं चाललो होतो तर दिसलं यांची गाडी खराब झाली होती. सो गाडी बंद पडली होती. मी म्हणलं चला मी तुम्हाला ड्रॉप करतो स्कूलला. त्या नाही म्हणत होत्या पण मी जरा इन्सिस्ट केलं त्यांना. अंजली, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? छे, मला काय प्रॉब्लेम असणार. आपण उलट एकमेकांची मदत करत राहायला हवं, हो ना? राईट. आणि मी यांना पण तेच सांगत होतो पण या उगाच हेजिटेट करत होत्या. काय? हा, बाय द वे सई, लास्ट टाइम मी तुमच्या स्कूलमध्ये ते प्रोग्राम होता ना, कल्चरल प्रोग्राम, तेव्हा अंजलींनी बसवलेलं नाटक मी बघितलं. ट्रस्ट मी, इतकं मस्त नाटक. लहान मुलांना खूप छान हँडल करतात त्या. मला खूप आवडलं होतं ते नाटक. थँक्यू. तुम्ही तर बघितलंच असेल, राईट? हाताला काय लागले तुझ्या? हे काहीच नाही, ते भाजी कापताना लागलं. सिरियसली? हो. डॉक्टरांकडे गेली होती की नाहीस मग? नाही, त्याची इतकी काही गरज नाहीये. म्हणजे मला कामांची खूप सवय आहे ना, त्यामुळे हे असं काही ना काही सुरूच असतं. ओके, पण प्लीज जरा काळजी घे. हो, मी काळजी घेईन. दुखत नाही ना पण आता? नाही, इतकं काय नाही. तर टीचर, मी खूप आईस्क्रीम खाल्लं, खूप मज्जा केली. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. सई टीचरला नाव सांगशील? जास्त शाणा झालाय. हा, प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून टाकेल, कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. तुम्ही इथे? मयूर, आईस्क्रीम खा पटकन, आपल्याला निघायचंय ना. मयूर, बघ तुझ्या दोन्ही टीचर इथेच आल्या आता. लवकरात लवकर निघायला पाहिजे आपण स्कूलसाठी, नाहीतर मग आपला क्लास इथेच घेतील त्या. अंजली, आय एम सो सॉरी, मी तुला काही विचारलंच नाही. तू काही घेणार? नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आता स्कूलला जाणार असाल ना, मी ड्रॉप करतो तुम्हाला. आणि मग तिकडनं माझ्या ऑफिसला जातो. चला. ऍक्च्युली मला ना जरा बरं वाटत नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण सई टीचर आणि याला स्कूल जवळ ड्रॉप करूया आणि मग तुम्ही मला घरी सोडायला या. म्हणजे माझा पण थोडासा आराम होईल. चालेल ना? या, ऑफकोर्स चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. या. चल निघूया. सर, ही तुमची एकच गाडी आहे? नाही, म्हणजे आणखी एक 4-5 गाड्या आहेत घरी. 3-4 कार एका माणसाला? आणि एका माणसाला नाही, ऍक्च्युली माझ्या घरी आणखी पण लोक आहेत ना. मोठं कुटुंब आहे आमचं, सो फॅमिलीमध्ये सगळ्यांना लागत असतात गाड्या. सर, मयूर, आता शांत बसा. हाताची घडी आणि तोंडावर बोट.
काय झालं? काही नाही. या सई टीचर अदरवाईज किती शांत स्वभावाच्या वाटतात ना आपल्याला, पण जेव्हा त्या त्यांच्या स्टुडंट्स बरोबर बोलतात तेव्हा आपल्याला कळतं की त्यांचा स्वभाव किती स्ट्रिक्ट आणि खडूस येते. कसं असतं ना सर, लहानपणीच मुलांना शिस्त लावणं खूप गरजेचं असतं. नाही, कारण नंतर मोठे झाले ना तर ते नंतर बिघडतात, वाया जातात, मनाला वाटेल तसं वागतात, मनमानी करतात. हो ना अंजली मॅडम? करेक्ट सई टीचर. देवांश, मला तुमच्या आई भेटल्या होत्या सकाळी. हो, हो, म्हणजे ऍक्च्युली अचानकच भेट झाली. काय म्हणाली मग जानू? खूप एक्साइटेड आहेत त्या आपल्या लग्नाबद्दल, आणि त्या म्हणाल्या की आपलं लवकरच लग्न होईल, आणि त्या देवाकडे जशी त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करतात ना तशी आता त्यांच्या सुनेसाठी पण प्रार्थना करणार आहेत. खरंच खूप गोड आहे त्या तुमच्या आई. मला अगदी माझ्या आईची आठवण आली. अशी सासू मिळायला ना नशीब लागतं. हो ना सई टीचर? सर थांबा. काय झालं? आम्ही इथेच उतरतो. ओके ओके. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. मयूर, सरांना थँक्यू म्हण. थँक्यू सर. बाय मयूर. बाय बाय. इथे थांबवा पुढे. ओके. यू शुअर आपल्याला डॉक्टरकडे नाही जायचंय? नाही नाही, ऍक्च्युली मी आज उपवास केला होता ना, त्यामुळे थोडासा विकनेस आहे, बाकी काय नाही. उपवास? माझ्या घरच्यांनी तुमच्या पत्रिकेबद्दल कल्पना दिली होती, त्यामुळे पुढचे 13 आठवडे एव्हरी मंडे मी तुमच्यासाठी उपवास करायचं ठरवलं. यू नो व्हॉट, तुम्ही एक्झॅक्टली माझ्या आईसारख्या. सिरियसली, जानूला जेव्हा कळेल ना की तुम्ही पण हे उपवास वगैरे करता, ती भयंकर इम्प्रेस होणार आहे तुमच्यावर. हो, म्हणाल्या मला त्या, त्यांनाही देवाचं करायला खूप आवडतं ना. पण एक खरं खरं सांगू, हे उपवास वगैरे करायची तुम्हाला सिरियसली काहीच गरज नाही. नाही, मला उलट समाधान मिळतं. दॅट्स ग्रेट. सी, तुमची श्रद्धा असेल तर मग काहीच हरकत नाही, पण प्लीज स्वतःची काळजी घ्या. पण एका अटीवर. तुम्ही मला तूच म्हणा, आवडेल मला. ओके. बरं, घरी येता का तुम्ही? आईला माझ्या खरंच छान वाटेल. ऍक्च्युली खूप आवडलं असतं यायला, पण एका इम्पॉर्टंट मीटिंगला जायचं आणि ऑलरेडी खूप उशीर झालाय. सो पण नेक्स्ट टाइम पक्का. ओके देन, यू मी. तुम्ही प्लीज काळजी घ्या. काळजी घे. बेटर. या, सॉरी. बाय.
अंजली आलीस तू? अगं बाई बरं झालं. हे बघ मी ना लिस्टच तयार करायला घेतलीये. म्हणजे लग्नात साड्या नेसायच्या आहेत ना मला, चांगल्या 50 तरी साड्या घेणार आहे मी त्या जहागीरदारांकडनं. म्हणजे लग्नाच्या वेगळ्या आणि बाकी 50 वेगळ्या. म्हणूनच लिस्ट घेते. कांजीवरम, पैठणी, बनारसी, बँगलोर, नारायणपेठ, इरकल, खंड साडी. मी काय म्हणते का मंगळसूत्र करून घेऊ का? हे कसं मेलं झालंय बघ ना. शी काय आहे मंगळसूत्र, असं ठसठशीत छान करून घेते. म्हणजे कसं तुझं होईल त्याच्याबरोबर माझं पण होऊन जाईल, मग मजा येईल नाही का? अंजली अंजली अगं ए बाई बोल ना काहीतरी. मी बोलते ना तुझ्याशी. नाही बोलायचंय मला, माझा मूड नाहीये. काय झालं मूड नसायला? सगळं तो तुझ्या मनासारखं घडतंय. देवांश भेटला होता मला आज. काय? अगं बाई त्यानेच मला आता घराजवळ सोडलं त्याच्या गाडीने. अगं बाई मग तरी का वाजलेत तुझ्या तोंडावर 12? आनंद व्हायला हवा तुला मस्त. आता माझं आणि देवांशचं लग्न ठरलंय की नाही? हो. म्हणजे मी आणि देवांशने एकमेकांसोबत फिरायला हवं. पण त्याच्यासोबत फिरतय कोण? ती सई. त्याच्यासोबत आईस्क्रीम कोण खातंय? ती सई. सगळीकडे आपली फक्त सई सई सई. काय आहे काय त्या सईमध्ये इतकं? बापरे, म्हणजे काल एवढं सगळं नाटक झालं तरी ती सई आज देवांशला भेटली? हो. काही बोलली नाही ना ती त्या देवांशला? नाही, म्हणजे अजून तरी काही बोलली नाहीये. पण ती सई जास्त वेळ शांत नाही राहणार. ती कधीही बोलू शकते त्याला. मग काय करायचं? ती सई काही तुला त्या घरची सोन होऊ द्यायची नाही. ती सई ना मला कायम हरवत आली आहे. पण मॉम, हा डाव मला जिंकायचा आहे. आपल्याला लवकरात लवकर लग्न उरकावं लागेल. जेव्हा मी त्या देवांशची बायको होईन ना, तेव्हा त्या सईचा पडलेला चेहरा पाहायचा आहे मला. ती माणसं श्रीमंत असली तरी बोळसट आहेत. फक्त त्या भैरवी ताई आहेत ना, ती बाई आडेबाज वाटली बरं का मला. तिच्यापासून तुला फार सांभाळून राहावं लागणार आहे अंजली. आणि तिला काही तू पसंत आहेस असं मला वाटलं नाही. बघितलं ना कशी तोऱ्यात निघून गेली पुढे ते. इकडे ही सई, तिकडे ती भैरवी, इकडे आड तिकडे विहीर आहे ग बाई. मॉम, माझं लग्न एसॅप होण्यासाठी ना आपल्याला काहीतरी वेगळीच आयडिया करावी लागणार. काय होण्यासाठी? एसॅप. अगं म्हणजे ऍज सून ऍज पॉसिबल ग. हा तेच, म्हणजे सून होशीलच ग तू जहागीरदारांची. पण त्यासाठी काय आयडिया करावी लागेल? मॉम, पण मला माहितीये आता काय करायचं ते. माहितीये? मग सांग ना काय करायचं ते. या प्रॉब्लेम वरचा ना सगळ्यात चालीम उपाय आहे माझ्याकडे. फक्त तू आयत्या वेळी घाबरायचं नाही. हा नाही नाही, मी नाही घाबरत. तू फक्त सांग काय करायचंय. आणि हे जर आपण केलं ना तर माझं आणि देवूचं लग्न झालंच म्हणून समज. अगं बाई, अगं पण मग सांग ना. लांबण कसली लावत बसलीस नमनाला घडाभर तेल. सांग घडा. 1 मिनिट. सांग लवकर. काय काय बघ. हा आपण जहागीरदारांना सांगायचं की तुला कॅन्सर झालाय. हा हो. अगं ए बाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना काय? म्हणजे काय वाटतं काय तुला? मला कॅन्सर झाला असं सांगायचं म्हणजे कसं काय? अगं हळू जरा, अख्ख्या बिल्डिंगला कळेल तुला कॅन्सर झालाय. हळू. ए बाई नको ना असं बोलू. परत माझे दुश्मन. मला काही झालेलं नाही. मी एकदम ठणठणीत आहे. अगं फक्त नाटक करायचं. आपण देवांशच्या घरी जाऊन सांगायचं की तुला कॅन्सर झालाय आणि डॉक्टरने सांगितले की तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे आपोआपच ते लोक लग्नाची घाई करतील. कसली मुलगी आहेस ग तू? हा आईच्या जीवावर उठलीये. अगं तुझं एक खोटं जर खरं झालं ना तर मला भोगाव. बाई बाई किती ओव्हर करते मॉम. त्या सई सारखी काय वागतेस? तुला काहीही होणार नाहीये. पण जर का तुला आपण काहीतरी झालंय असं सांगितलं तर काय होईल याचा विचार कर ना. आपल्याला त्यांच्याकडून सहानुभूती मिळेल आणि मग लग्न करण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकत नाही.
मग लवकरच मी अंजली चोरगेची अंजली देवांश जहागीरदार होईन. मला नाही पटत आहे ग हे. मला नाही पटत आहे हे. आपण काहीतरी दुसरा उपाय शोधूया. मॉम, अगं मी ना सगळा विचार केलाय आणि यापेक्षा परफेक्ट आणि अल्टिमेट उपाय दुसरा कुठलाच नाहीये ग. आणि तू आत्ताचा विचार नको ना करू, तू फ्युचरचा विचार कर. अगं जहागीरदारांकडे लग्न होणार आहे माझं, कळतंय का तुला? लग्नानंतर किती मज्जा येणार आहे. मग पैशांच्या गादीवर झोपू आपण. कळत कसं नाहीये तुला? तुला लग्नात पैठणी घालायची आहे की नाही? नेसायची. तेच ते. एक काय तू 100 पैठण्या नेस, हव्या तेवढ्या पैठण्या नेस. किती मज्जा येणार आहे. या सगळ्यावर फोकस कर ना यार मॉम तू. आणि मॉम हे बघ, पॉप्स कडून ना कुठल्याही अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाहीये. ते एकतर पॉलिसी विकत बसणार, नाही तर भजन करत बसणार. त्याने घरात इन्कम येणार आहे का? मग मॉम ऍटलीस्ट तुझी लेक तुला आयुष्यात वर घेऊन जायचा प्रयत्न करतेय, तू तिला तरी सपोर्ट कर ना. वरच नेण्याचा प्रयत्न करतेस मला. अगं तसं वर नाही ग मॉम. तू तसा विचार नको करू, तू फक्त माझ्यावर ट्रस्ट ठेव. ओके? ते सगळं ठीक आहे, पण आपण हे करणार कसं? आता ना फक्त तुझ्या कॅन्सरचे खोटे रिपोर्ट्स आपल्याला बनवावे लागतील. ते एकदा हातात आले ना की ते जहागीरदारांच्या घरी नेऊन द्यायचे आणि मग त्यांना सांगायचं की माझ्या मॉमला कॅन्सर आहे. थोडासा इमोशनल ड्रामा वगैरे सगळा होईल, पण ते ठीक आहे. आणि मग त्यांना पण दया येईल आपली आणि ते पण मागे लागतील की लवकर लग्न करून टाकूया. हा, आता फक्त हे आपल्याला ना त्या सईपासून लपवून ठेवावं लागणार आहे, नाहीतर ती कधी काही गोंधळ घालू शकते. मॉम प्लीज, मॉम मी तुझी लाडकी लेक आहे की नाही, एकुलती एक लेक आहे. मग तू माझ्यासाठी एवढं नाही करणार मॉम? हे सगळं मी आपल्या दोघींसाठी तर करतेय ना. हा प्लीज. तू दुसरा कुठला पर्यायच नाही असं म्हणतेस तर मग करूया, चालेल. थँक्यू 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 सो थँक्यू थँक्यू थँक्यू. तू ना आता फक्त फ्युचरचा विचार कर मॉम. कॅन्सर. कुठे होतीस? कुठे म्हणजे? नेहमीप्रमाणे जिथे असते तिथेच, शाळेत. नाही, त्याच्या आधी कुठे गेली होतीस? अंजलीने सांगितलं नाही का तुम्हाला मी कुठे होते ते? बघितलंस मॉम कशी बोलतेय माझ्याशी? नाही, तिने सांगितलं ग, पण तुला ते करताना लाज नाही वाटली? लाज? लाज वाटण्यासारखं मी काही केलेलंच नाही. बाजूला व्हा दोघी. ए, नाही होणार. आणि काय ग, तू का सतत भेटत असतेस त्या देवांश जहागीरदारला? माझ्या लेकीचं लग्न ठरलंय ना त्याच्याशी. आणि काल आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीस ना? का पैशापुढे आईचा जीव महत्वाचा वाटत नाहीये? कसं असतं ना मामी, आपण जसे असतो ना तसं आपल्याला जग दिसतं. आणि मी तुमच्यासारखी नाहीये. म्हणजे तुला असं म्हणायचंय की आम्ही दोघे पैशांसाठी हापापलोय? नाही, मी कुठे असं काय म्हणाले. उलट तूच तुझ्या तोंडाने आता कबूल केलंस ना. उगाच शब्दांनी शब्द वाढवू नकोस सई. अंजलीचं लग्न ठरलंय देवांश जहागीरदारशी, त्याच्यापासून दूर राहा. पण मी त्यांना भेटायला गेलेच नव्हते. माझी गाडी खराब झाली म्हणून ते स्वतःहून माझी विचारपूस करायला आले होते. अच्छा, हो का? बिचारी, मग तू रडली असणार ना? अय्या, माझी गाडी बंद पडली, माझ्यासोबतच का दरवेळी असं होतं? बापरे, आता मी काय करू? आणि माझा बिचारा देव तो पागळला असणार. हो ना?
सगळी नाटकं होती ना तुझी. ही अशी ऍक्टिंग ना ऑडिशन मध्ये करायची, समजलं ना? आणि तुला जे समजायचंय ना ते समज, कारण असंही तुला खऱ्याचं खोटं करायची खूप चांगली सवय. तू माझ्या सवयीचं सोड, तुझी शपथ लक्षात ठेव. लक्षात आहे माझ्या. म्हणूनच देवांश सरांना मी अजून काही खरं सांगितलेलं नाहीये, नाहीतर. मला धमकी देतेस तू? तू काहीही केलंस ना तरी देवांश जहागीरदारची होणारी बायको मीच आहे. मीच आहे जहागीरदारांची होणारी सून. आणि तू याबद्दल काहीही करू शकत नाहीस. माझं ओपन चॅलेंज आहे. हवं तर प्रयत्न करून बघ, जमतंय का? मला काही करायची गरजच नाही पडणार, कारण तू कितीही ठरवलंस ना तरी होणार तेच आहे जे देवांश सरांसाठी चांगले. आणि तुझ्या या चॅलेंज पेक्षा ना माझा देवावर जास्त विश्वास.